नमस्कार मित्र. आजच्या तासाला आपण टेन्स पाहणार. पूर्णच्या पूर्ण टेन्स 12ही टेन्स. मुख्य टेन्स 3 असतात आणि त्या तीनचे उपप्रकार जे पडलेले आहेत ते एकूण 12 होतात. ते 12ही टेन्स आपल्याला अगदी कमीत कमी वेळेमध्ये समजून घ्यायचे. सूत्र आणि त्याचे वाक्य, सूत्रानुसार वाक्य कसं बनवायचं हे पण आज पाहणार आहोत आपण. बघा, सिंपल प्रेझेंट याचं सूत्र आहे बघा, एस प्लस V1 प्लस ओ. करता क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट. आता यानुसार वाक्य कसं तयार होतं? करता आपण एक कोणताही घेऊ. मी या ठिकाणी करता शी म्हणून घेतो. शी राईट्स अ लेटर. शी राईट्स अ लेटर. आता याच्यामध्ये बघा, क्रियापदाचं पहिलं रूप घेतलेलं आहे, परंतु त्याला येस यूज केलेलं आहे. कारण साध्या वर्तमान काळामध्ये ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन नंतर क्रियापदाला, व्हर्बला येस आपण यूज करतो. इट इज ओनली इन सिंपल प्रेझेंट टेन्स. मीन्स व्हेनेवर देअर इज सिंग्युलर थर्ड पर्सन. आता सिंग्युलर थर्ड पर्सन तृतीय पुरुषी एकवचनी आहे. तर तृतीय पुरुषी एकवचनी कोणकोणते सर्वनाम आहेत? ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन कोणते? मीन्स इन दिस केस वी हॅव टू यूज येस ॲज अ सफिक्स टू द वर्ब. या क्रियापदाला आपल्याला येस जोडायचा असतो. ठीक आहे. मग या वाक्याचे अर्थ कसे होतात? सिंपल प्रेझेंटचे अर्थ होते बघा, तो, ता, ते. आता हे काय लिहिलं आहे? शॉर्टकट लिहिलं आहे. उदाहरण काय? ती पत्र लिहिते. बघा, लिहिते म्हणजे ती पत्र लिहिते, तो पत्र लिहितो, ते पत्र लिहितात. अशा प्रकारचे जे वाक्य असतात हे सर्व वाक्य साध्या वर्तमान काळामधले असतात. म्हणून बघा, सिंपल प्रेझेंटचं एक पहिलं वाक्य आपण दिलं या ठिकाणी. द फॉर्म्युला ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स इज एस प्लस V1 प्लस ओ. आणि इन मराठी द एंडिंग वर्ड्स आर लाईक तो, तात आणि ते. अशा प्रकारे शेवटी त्याचे शब्द येतात. आणि अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला वी हॅव फ्रेम अ सेंटेन्स अँड द सेंटेन्स इज दॅट शी राईट्स अ लेटर. ती पत्र लिहिते, ती पत्र लिहिते. बघा, एक झालं. आता दुसरं बघू आपण. सिंपल पास्ट. सिंपल पास्ट साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ. याचं सूत्र बघा, एस प्लस V1 आहे. हे आपण सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर हे सोबत काय घेत आहेत? कारण की तिन्ही मधला आपल्याला फरक कळाला की संबंधित गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं सोपं जातं. म्हणून बघा, सिंपल पास्टचं सूत्र आहे बघा, एस प्लस V2 प्लस ओ. ओके, दिस इज द फॉर्म्युला ऑफ सिंपल पास्ट टेन्स, एस प्लस V2 प्लस ओ. हिअर V1 is there. First form of the verb is taken in the first sentence and in the second form of the verb. क्रियापदाचं दुसरं रूप आपल्याला घ्यावं लागतं, एस प्लस V2 प्लस. आता आपल्याला हेच वाक्य काय करायचं? अकॉर्डिंग टू द टेन्स वी आर गोइंग टू चेंज दिस सेंटेन्स अगेन अँड अगेन. बघा, शी राईट्स अ लेटर म्हणून आपण या ठिकाणी शी, त्यानंतर V2 पाहिजे. आता राईट्सचं दुसरं कोणतं आहे? रोट. बाकी ऑब्जेक्ट जसं आहे तसंच. आता प्रत्येक वेळेला या ठिकाणी ऑब्जेक्ट असलेच वाक्यात असं काही नाही. एक एक्झाम्पल म्हणून दिलं आहे आपण. आता फॉर एक्झाम्पल सिंपल प्रेझेंट जर आपल्याला वाक्य करायचं झालं, आपल्याला जर म्हणायचं की ती जाते, मग शी गोज. तर गोज नंतर या ठिकाणी ऑब्जेक्ट पाहिजेत असं काही नाही, कारण त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत तसा. मग अशा वेळेला कधी मध्ये ऑब्जेक्ट असतो किंवा नसतो. मीन्स इट इज नॉट नेसेसरी दॅट देर शुड बी ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट असायलाच पाहिजे असं काही नाही. ओके, शी राईट्स अ लेटर. जसं या ठिकाणी मराठीमध्ये आता कसं सांगितलं, तो, तात आणि ते. या ठिकाणी काय होईल? ले, केले. उदाहरण बघा, शी रोट अ लेटर. याचा अर्थ काय होती? तिने पत्र लिहिले. तिने पत्र लिहिले. या ठिकाणी या प्रकारे शब्द येतात. उदाहरणार्थ, मी प्रयत्न केला. ओके, मी प्रयत्न केला. आय ट्राईड. आय ट्राईड, येस प्लस V2. म्हणजे अशा प्रकारचे ज्यावेळेस शब्द येतात त्यावेळेला ते सिंपल पास्ट होते. उदाहरणार्थ, पक्षी उडाला. पक्षी उडाले, एकवचनी अनेकवचन. मी पत्र लिहिले. ओके, त्याने मला बोलावले. म्हणजे बघा, ले आणि ला या प्रकारे शब्द शेवटी येतात त्यावेळेस सिंपल पास्ट होतो. ओके, आता बघा, सिंपल प्रेझेंट कळाला, सिंपल पास्ट कळाला. आता आपण सिंपल फ्युचर बघू.
सिंपल फ्युचर साधा भविष्यकाळ. याचं सूत्र आहे बघा, एस प्लस शॉल विल प्लस V1 प्लस ओ. एस प्लस शॉल विल प्लस V1 प्लस ओ. आता याच्यामध्ये एस आपण हाच घ्यायचा आहे, हेच वाक्य आपल्याला परत परत घ्यायचं आहे. शी शॉल किंवा विल पैकी काही घ्या, असं काही स्पेसिफिक नियम नाही की हेच घ्यायला पाहिजे किंवा तेच घ्यायला पाहिजे. शी शॉल, शी शॉल. V1 या ठिकाणी V1 राईट घ्यायचं आपल्याला, राईट अ लेटर. शी शॉल राईट अ लेटर किंवा शी विल राईट अ लेटर, दोन्हीपैकी काही घेतली तरी चालते. आता या वाक्याचे अर्थ काय होतात? करेल, करेल म्हणजेच बघा, शी शॉल राईट लेटर, ती पत्र लिहील. म्हणजे करेल प्रमाणे ज्यावेळेस एखादी गोष्ट येणाऱ्या भविष्यामध्ये घडणार आहे आणि आपण ती सहजासहजी बोललेली असते, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अशी क्रिया नसते. करेल, उदाहरणार्थ मी शाळेत जाईल, मी शिकेल, मी इंग्रजी बोलेल, मी गणिते सोडवेल, मी अभ्यासक्रम पूर्ण करेल. इन दिस वे मीन्स ऑल द सेंटेन्सेस दॅट आय हॅव स्पोकन रिसेंटली हे कशामध्ये? इट इज इन सिम्पल फ्युचर टेन्स. सगळे बोललेले वाक्य सिम्पल फ्युचर टेन्समध्ये. मीन्स द थिंग्स दॅट इज गोइंग टू हॅपन इन द नेक्स्ट टाईम. म्हणजे एखादी गोष्ट जर आता पुढच्या काही काळामध्ये घडणार आहे त्यावेळेला आपण फ्युचर टेन्स वापरतो, सिम्पल फ्युचर टेन्स वापरतो. एखादी गोष्ट जर आपण लगेच करणार आहे त्यावेळेस आपण गोइंग टूचं कन्स्ट्रक्शन वापरतो. उदाहरणार्थ समजा आपण टेस्ट पाहणार आहोत, बिकॉज आय एम रेडी टू टेक दिस लेसन. म्हणजे हे लेसन घेण्यासाठी किंवा आपण काहीतरी शिकण्यासाठी तयार आहोत. दॅट टाइम वी कॅन से दॅट वी आर गोइंग टू टेक, वी आर गोइंग टू डिस्कस, वी आर गोइंग टू लर्न. कारण की ते आपण लगेच करणार आहोत, त्यामुळे ते काही फ्युचरचा त्याचा अर्थ निघत नाही. अर्थ हे बघा, ती पत्र लिहील. ओके, म्हणजे सिम्पल फ्युचर, सिम्पल पास्ट आणि सिम्पल प्रेझेंट आपलं झालं. आता आपण दुसरे वाक्य बघू. प्रेझेंट कंटिन्युअस, चालू वर्तमान काळ. तर चालू वर्तमान काळाचं सूत्र बघा कसं आहे? एस प्लस एम इज आर प्लस PING प्लस ओ. एसच्या नंतर एम इज आर घ्या, म्हणजे सब्जेक्टच्या नंतर एम इज आर पैकी योग्य ते घ्या. PING क्रियापदाला ING जोडा आणि या ठिकाणी ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट घ्या, नसेल तर राहू. आता याचे मराठीमध्ये अर्थ कसे होतात बघा. करत आहे, करत आहे. एक शब्द आपण हा लक्षात ठेवला की आपल्याला नेमकं कळते की हा टेन्स कशा डोक्यात ठेवायचा आपल्याला. दिस इज द फॉर्म्युला ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सी दॅट. तर पहिलंच वाक्य, जे पहिलं वाक्य होतं तेच यामध्ये आपण कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करू. सब्जेक्ट म्हणून आपण शी, शीच्या नंतर एम इज आर पैकी इज घेतो आपण, इज. नंतर क्रियापद होतं आपलं राईट, राईटला आपल्याला जोडायचं आहे ING. शी इज रायटिंग अ लेटर, शी इज रायटिंग अ लेटर. आधीच आपण सांगितलं द मिनिंग मीन्स मराठी मिनिंग ऑफ द सेंटेन्स इज लाईक दॅट, ऑर द एंडिंग वर्ड करत आहे. मराठीचा अर्थ काढत असताना शेवटचा शब्द अशा प्रकारे तो करत आहे. उदाहरणार्थ काय? शी इज रायटिंग लेटर म्हणजे ती पत्र लिहित आहे, ती पत्र लिहित आहे. ओके, म्हणजे एखादी क्रिया जर सुरू असेल वर्तमान काळामध्ये, सध्याच्या परिस्थितीमध्ये एखादी क्रिया जर सुरू असेल तर दॅट टाइम दिस टेन्स इज युज्ड. हा टेन्स वापरला जातो. अँड द फॉर्म्युला ऑफ दिस टेन्स इज एस प्लस एम इज आर प्लस VING प्लस ओ. आता बघा, एक कंटिन्युअस म्हणजे काय? प्रेझेंटमधल्या कंटिन्युअसमध्ये जर VING असेल तर भूतकाळामधला जो कंटिन्युअस असेल त्यालाही VING असेल, भविष्यकाळामधला जो कंटिन्युअस असेल त्यालाही सुद्धा VING असेल. हे छोटंसं ट्रिक आहे डोक्यात ठेवण्यासाठी. बघा, हे झालं कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस. आता बघा पास्ट कंटिन्युअस बघू आपण. पास्ट कंटिन्युअस वर्तमान काळ आणि भूतकाळ, चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ. याच्यामध्ये बघा, या चालू टेन्समध्ये कंटिन्युअसमध्ये फक्त टू बी झिरो बदलतात, बाकी सेम राहते. ठीक आहे, या ठिकाणी आम्ही जर आहे प्रेझेंट टेन्समध्ये या ठिकाणी विल वाचलोय एस प्लस
वॉज वेअर प्लस PNG प्लस ओ. ठीक आहे. काय बदल झाला या ठिकाणी? एम इज आरच्या ऐवजी या ठिकाणी वॉज वेअर आला. मीन्स इन्स्टिड ऑफ एम इज आर वी हॅव यूज देअर वॉज वेअर, कारण की इट इज इन पास्ट. भूतकाळामध्ये हे टू बीचे रूप आहेत, हे वर्तमान काळामध्ये टू बीचे रूप आहेत. या कंटिन्युअसमध्ये फक्त टू बीचे रूप बदलतं, बाकी सगळी प्रक्रिया सेम राहते. आणि बघ याचा अर्थ जसं करत आहे होते, तर आहेच्या ठिकाणी फक्त या ठिकाणी होते होईल. करत होते. ओके. आता हे जे वाक्य तुम्ही कराल, करत होते, करत होती, करत होता, याप्रमाणे वाक्य अर्थ काढता येतील आपल्याला. बघा, शीच्या नंतर आपण वॉज घेतो, नंतर बाकी सेम, रायटिंग लेटर, शी वॉज रायटिंग लेटर. आता याच्यामध्ये वॉज फक्त बदलला, या ठिकाणी इज आहे, कारण की ते त्या त्या काळामधले टू बीचे रूप आहे. आता याचा अर्थ जर काढायचा झाला तर याचा अर्थ ती पत्र लिहित आहे, ते इकडे काय होईल? ती पत्र लिहित होती. ओके. ती पत्र लिहित होती. एवढा फरक असतो. म्हणजे हे टेन्स तसे डोक्यात ठेवण्यासाठी अगदी सोपे आहे. फक्त थोड्याशा काही छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात ते आपल्याला फक्त डोक्यात ठेवायचे असतात. ओके.